श्री गुरुदेव दत्त. श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठाच्या अभंगावर आपलं प्रोसेस सुरू आहे. त्यातला आजचा हा 25वा श्लोक. त्याच्या पहिल्या 2 ओळीवर आपण आता प्रवचन करू. जाणीव नेणीव भगवंती नाही, जाणीव नेणीव भगवंती नाही, हरी उच्चारणी पाही मोक्ष सदा, हरी उच्चारणी पाही मोक्ष सदा. नारायण हरी उच्चार नामाचा, नारायण हरी उच्चार नामाचा, तेथे कळी काळाचा रीग नाही, तेथे कळी काळाचा रीग नाही, तेथील प्रमाण नेणवे वेदांसी, तेथील प्रमाण नेणवे वेदांसी, ते जीव जंतूसी केवी कळे, ते जीव जंतूसी केवी कळे. ज्ञानदेवा मूळ नारायण पाठ, ज्ञानदेवा मूळ नारायण पाठ, सर्वत्र वैकुंठ ऐसे केले, सर्वत्र वैकुंठ ऐसे केले. जाणीव नेणीव भगवंती नाही, जाणीव नेणीव भगवंती नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जाणीव नेणीव ही भगवंताच्या ठिकाणी नाही. जाणीव म्हणजे काय, तर जाणीव म्हणजे ज्ञान, जाणीव म्हणजे ज्ञान म्हणजे अनुभव, नुसतं शब्दांचं ज्ञान. जाणीव म्हणजे शब्दांचं ज्ञान नाही, पण ज्ञान जाणीव म्हणजे हा अनुभव आहे, अनुभव आहे, अनुभवाचं ज्ञान. जगात सगळीकडे शब्दाचं ज्ञान दिसतं आपल्याला, ज्याला त्याला सगळ्यात ज्ञान आहे, म्हणून ज्ञान हा शब्द मोठा काळजीपूर्वक त्याचा अर्थ समजून घ्यायला पाहिजे. जाणीव आणि ज्ञान, ज्ञान सगळ्यांच्या ठिकाणी आहे, पण जाणीव, जाणीवही सगळ्यांच्या ठिकाणी आहे, म्हणजे अनुभव. किडामुंगी पासून सुद्धा सगळ्यांच्या ठिकाणी अनुभव आहे, म्हणजे जाणीव आणि ज्ञान सगळ्यांच्या ठिकाणी आहे. परंतु परमेश्वराचं जे ज्ञान आहे ते मात्र शुद्ध ज्ञान जे आहे, शुद्ध जाणीव जी आहे, ती शुद्ध जाणीव ज्ञानी लोकांच्या ठिकाणी आहे. पण परमात्म्याच्या ठिकाणी म्हणाल तर जाणीव पण नाही, नेणीव पण नाही. नेणीव म्हणजे अज्ञान, मनुष्याच्या ठिकाणी अज्ञान आहे, परमात्म्याच्या ठिकाणी अज्ञान तर नाहीच आहे म्हणलं, आणि ज्ञानही नाही आहे, दोन्ही नाही आहे. जाणीव म्हणजे मला सर्व कळतं, याला ज्ञान जाणीव असं म्हणतात. आणि नेणीव म्हणजे मला काहीच कळत नाही, कोणीतरी म्हणतो की मला काहीच कळत नाही यातलं, आणि जाणीवीने अहंकार होतो. तर नेणीव आणि कमीपणाची भावना आहे, त्यावर मला काही कळतच नाही, मला हे कळत नाही, मला ते कळत नाही, मला हे येत नाही, मला ते येत नाही. सर्वसाधारण मनुष्याला नेणीवीने कमीपणाची भावना येते, न्यूनगंड येतो, आणि जाणीवीने अहंकार सर्वसामान्याच्या ठिकाणी असतो. परंतु भगवंताच्या स्वरूपाच्या ठिकाणी हे वेगळेपणाने हे दोन्ही नसतात. म्हणून तिथे जायच्या आधीच हे गायब होतात. हे दोन्ही नष्ट होऊन जातात. भगवंताच्या स्वरूपाच्या ठिकाणी वेगळेपणाने आपण जाणतो असा अहंकारही नाही, कारण भगवंत हे पूर्ण ज्ञान स्वरूप आहे, पूर्ण पूर्ण आत्मज्ञान अनुभव स्वरूपा, पूर्ण पूर्ण आत्मज्ञान अनुभव स्वरूपा, शांत शांत परमानंद
त्रिसर्वरूपा. तेव्हा म्हणले पूर्ण ज्ञान स्वरूप भगवंत एक पूर्ण ज्ञान स्वरूप आहे. म्हणून वेगळेपणाने भगवंताला म्हटलं की हे ज्ञान, तर म्हणले भगवंत म्हणते ज्ञान म्हणजे काय बाबा. आणि म्हणलं कोणी म्हणाले की भगवंता मी खूप अज्ञानी आहे. भगवंत म्हणतील अज्ञान म्हणजे काय. जसं सूर्याच्या ठिकाणी सूर्याला विचारलं की आमच्या इकडे खूप काळोख आहे, तर सूर्य म्हणेल काळोख म्हणजे काय बाबा. आणि सूर्याला म्हटलं की तू ना रोज आम्हाला खूप उजेड देतो, तर सूर्य म्हणेल उजेड म्हणजे काय बाबा. सूर्याला उजेडही माहिती नाही आणि सूर्याला अंधारही माहिती. तसं भगवंताच्या ठिकाणी अज्ञानही माहिती नाही आणि ज्ञानही माहिती नाही. ते दोन्ही गायब होतात तिथे गेल्यावर. भगवंताच्या ठिकाणी गेल्याबरोबर दोन्ही गायब होतात. तेव्हा कारण भगवंत हे पूर्ण ज्ञान स्वरूप आहे. म्हणून वेगळेपणाने मला काही कळलं, ज्ञान झालं, अशी जाणीव, असा अहंकार भगवंताच्या ठिकाणी नाही आहे, असूच शकत. परंतु मनुष्याच्या ठिकाणी खूप अहंकार असतो. थोडा पैसा झाला, धन झालं, मोठेपणा मिळाला, डिग्री मिळाली, त्याच्या ठिकाणी एकदम मोठेपणा आहे ज्ञानाचा. आणि ज्याला नाही त्याच्याकडे बघून तो त्याला चिडवतो. काय म्हणाले तू, काहीच नाही तुझ्याकडे, तू काही सर्व्हिस करत नाही, काय तुला सर्व्हिस लागत नाही, तुझं लग्न झालं नाही, तुझं अमुक झालं नाही, तुझं तमुक झालं नाही. तो त्याचं लग्न झालेलं असतं, त्याच्याकडे खूप धन संपत्ती असते, चांगली नोकरी असते, मान सन्मान असतो. मग तो ज्याच्याकडे ह्या गोष्टी नाहीत त्याच्याकडे बघून त्याला हिणवत असतो. परवा आमचं 5 दिन विजयरावांशी बोलणं झालं. आमचा एक भाऊ आहे तिकडे. आम्ही त्याला म्हटलं त्याच्याशी बोलायचंच नाही, कारण त्याचं बोलणं म्हणजे हेच, मी एवढं एवढं फ्लॅट्स आहे, म्हणजे एवढं हे आहे आणि एवढी गाडी आहे, नमकं हे आहे, याच्याशिवाय दुसरं काय. स्त्री धनी नास्तिक चरित्राणी न श्रवणी आणि स्त्रियांचं चरित्र, स्त्रियांच्या बद्दल बोलणं, धनाच्या बद्दल बोलणं, धन स्त्री म्हणजे पुरुष दोन्ही आहे, धनाच्या बद्दल बोलणं, नास्तिक नास्तिक व्यक्तीच्या बद्दल बोलणं, हे सर्व टाळायला पाहिजे. भक्तांनी हे सर्व टाळायला पाहिजे असं भगवान सांगतात. हे आमचे आता ते माळकर येतात, ते म्हणलं मी गावाला गेलो, आता त्यांना सर्व्हिस नाही, त्यांना शिक्षण वगैरे चांगलं आहे, पण आता सर्व्हिस चांगली, सर्व्हिस म्हणजे पैसेही कमवतात, पण हल्लीच्या मुलींना कसं कुठे नोकरी आहे, नोकरी पाहिजे असते. मग त्यांनी बिझनेस वगैरे करण्यात नाही नको, बिझनेस मध्ये रिस्क असते. बिझनेस बुडाला तर काय करणार आमचं. त्याच्यामुळे तो म्हणतो की त्याचे नातेवाईक जे गावाला राहतात ते सगळे असे काही खूप मोठे धनपती नाही येते, पण तरी त्याच्या तुलनेत जरा मोठे आहेत. त्याच्यामुळे तो म्हणतो की मला ते म्हणतात की मी त्याच्यासमोर काहीच नाही, भाजीपाला अगदी असं. म्हणलं तू त्याचं मनावर का घेतो, ते तुला सर्टिफिकेट देणारे कोण, तू कोण आहे याचं सर्टिफिकेट देणारे कोण. सर्टिफिकेट सद्गुरू देतील, ते सर्टिफिकेट खरं. सद्गुरूंची युनिव्हर्सिटी आहे, दत्तगुरूंची युनिव्हर्सिटी, त्याचे सद्गुरू हे व्हाईस चान्सलर आहेत, त्यांच्या सहीने जे सर्टिफिकेट होतं ना ते खरं सर्टिफिकेट असतं. हे असले यांची काय लायकी, यांना कोण विचारतं. त्यांना विचारत नाही म्हणून ते जाऊन सांगतात माझ्याकडे एवढं धन आहे, माझ्याकडे एवढे डिग्री आहेत, माझ्याकडे एवढं मला मान सन्मान मिळालेला आहे, या सोसायटीने मला हे दिलेलं आहे, मानपत्र दिलंय, यांनी हे सर्टिफिकेट दिलंय, त्यांनी ते सर्टिफिकेट दिलंय. हल्ली असं पुष्कळ असतं. प्रोफेसर लोक असतात, काय कोणी कॉलेज जातं, कोणी कथा लिहितात, काहीतरी त्यांचा क्वालिटी एकदम सुमारच असते, पण काय की त्यांना काय ते सर्टिफिकेट मिळतं. आम्ही काही कुठे कधी गेलोच नाही कोणाला सर्टिफिकेट मागण्यासाठी, कारण आम्हाला माहिती आहे तो सर्टिफिकेट देणार त्याची लायकी काय. त्यालाच काही समजत नाही, तो काय आम्हाला सर्टिफिकेट देणार. त्याला सर्टिफिकेट देण्याचा अधिकारच कोणी दिलाय.
अरे आम्हाला सर्टिफिकेट देणारा म्हणजे आमचे सद्गुरू दत्तगुरु प्रत्यक्ष, त्यांनी सर्टिफिकेट आम्हाला दिले. काय हे असले बाजारपुंगी यांचं सर्टिफिकेट घेऊन करणार काय? त्यांनी चांगलं म्हटलं तेही चूक, त्यांनी वाईट म्हटलं तेही चूक, त्यांनी हिणवलं तेही चूक, आणि त्यांनी काय मोठं कौतुक केलं तेही चूक. याला म्हटलं की महत्वच द्यायचं नाही आपणाला, याला काही महत्वच नाही आहे, काही मूल्यच नाही आहे, हे सगळं निरर्थकच आहे. तो म्हणाला की मी मोठा आहे, तू असा आहे, वा 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 चांगला आहे, तू मोठा आहे. काय काही बोलायचं नाही म्हणजे मौन राहायचं. मौनम सर्वार्थ साधनम, फक्त मान हलवत राहायचं. तो काय बोलतो ना सगळं मान हलवत राहायचं. मग काही वेळाने तो कंटाळून जातो आणि निघून जातो. आपण काय बोलायचं तेव्हा म्हणले असं आपण आपली तुलना कोणाशी नाही करायची. दुसरे लोक करतात, मग कमीपणाची भावना येते. नेणीव नेणीव ज्याला म्हणतात, जाणीव नेणीव भगवंती नाही. सद्गुरूंच्याकडे जाणीव नाही, नेणीव नाही. काय ज्ञान तर ज्ञान स्फुरत असतं, त्याच्यामुळे मला ज्ञान झालं हे काय त्यांना ज्ञान स्फुरत असतं, तसं सांगत असतात. ज्ञान हे स्फुरण आहे परमेश्वराच्या ठिकाणचं. त्याची काय जाणीव, तर ज्ञान स्वरूपच आहे. आणि नेणीव अज्ञान त्याच्या ठिकाणी नाहीच आहे. आणि ज्याच्या ठिकाणी अज्ञान आहे त्याच्याकडे त्याचं अज्ञान तो बघतच नाही. म्हणजे भगवंताचं आणखी एक मोठी कमाल आहे, त्यांना सगळी सारखंच दिसतात ना. कोणी म्हणाला मी ज्ञानी आहे, बघा माझ्या एवढे डिग्री आहेत, तुम्हाला दिसत नाही एवढं डिग्री आहे, माझे एवढे फ्लॅट्स आहे, एवढे बंगले आहे आणि एवढे गाड्या आहेत. भगवंताला ते काही दिसत नाही. तुझं सर्व ब्रह्मांडाचा स्वामी एवढ्या त्या एकेका ब्रह्मांड, त्याचं केवढं ब्रह्मांडाचे ब्रह्मांड, ते तुझे बंगला आणि तुझं हे ते कसले खिचगिंटीत. तेव्हा त्याच्याकडे जाणीव नेणीव त्याच्या ठिकाणी नाही. आणि तो भक्तांच्या, हे महत्वाचं आहे म्हटलं, तो भक्तांच्या ठिकाणची जाणीव नेणीव बघत नाही. आणि तो भक्त किती शिकलेला आहे, तो ज्ञानी आहे का अज्ञानी आहे, तो पापी आहे का पुण्यवान आहे, हे पण नाही बघत. दिस इज नॉट माय लुकआउट. तो पापी आहे का पुण्यवान आहे पण हे सांगायचं नाही, नाही तर लोक पाप करायला जातात. म्हणून ते सांगायचं नाही. म्हणून म्हणाले भगवंत ते सर्वज्ञ आहे, त्याच्यामुळे अमुक गोष्ट कळते आणि कळत नाही, हे जाणीव नेणीव दोन्हीच नाही म्हटलं भगवंताच्या ठिकाणी. ज्ञान होण्यासाठी 3 गोष्टी लागतात. कुठल्याही गोष्टीचं ज्ञान होण्यासाठी ना 3 गोष्टी लागतात. एक म्हणजे ज्ञाता, म्हणजे ज्याला ज्ञान व्हायचं आहे तो. ज्ञेय म्हणजे ज्याचं ज्ञान व्हायचं आहे तो, ती वस्तू, ती व्यक्ती ज्ञेय. आणि जे होतं ते ज्ञान, ज्ञाता ज्ञेय ज्ञान, असं 3 गोष्टी. ज्ञाता ज्ञेय ज्ञान. ज्ञाता म्हणजे मला समजून घ्यायचं आहे किंवा मला ज्ञान होत आहे. ज्ञेय म्हणजे ज्या गोष्टीचं ज्ञान करून घ्यायचं ती गोष्ट. आणि जे काही होतं ज्ञान त्याला ज्ञान असं होतं. आणि ज्ञान, ज्ञाता ज्ञेय ज्ञान, आणि ज्ञान ज्ञात्यापासून ज्ञेय वस्तू ही वेगळी असते. ज्ञात्यापासून ज्ञेय वस्तू वेगळी आहे. मी ज्ञाता आहे म्हणजे मी आता समजून घेणार आहे किंवा मला समजलेलं आहे. आणि ज्या गोष्टीबद्दल समजून घेतोय किंवा समजलेलं आहे ती गोष्ट वेगळी आहे. आणि जे ज्ञान झालं ते वेगळं आहे. 3 गोष्टी वेगळ्या वेगळ्या आहेत. तेव्हा तो ज्या ज्ञाता तिचं ज्ञान करून घेण्याचा प्रयत्न करतो आणि जे ज्ञान त्याला त्या ज्ञेयाबद्दल कळतं त्याला ज्ञान असं म्हणतात. याला त्रिपुटी असं म्हणतात. त्रिपुटी 3 गोष्टी आहेत आणि सर्व लोक या 3 गोष्टीत अडकलेले आहेत. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, सांडिली त्रिपुटी दीप उजळला घटी, उजळला घटी, उजळला घटी.
सांडिली त्रिपुटी दीप उजळला घटी, उजळला घटी, अडगणिया चोकडा तुका बाळा एवढा. हे त्रिपुटी गेली म्हणले. तुकाराम महाराज सांगितलं अनुभवाच्या ठिकाणी या त्रिपुटीचा लय होत. ज्याच्यावर मी ज्ञान करून घेणारा ज्ञाता आणि ज्याच्याबद्दल ज्ञान करून घ्यायचं आहे, या बॉटल बद्दल ज्ञान करून घ्यायचं आहे, ही ज्ञेय वस्तू, हे ज्ञेय मी ज्ञाता. आणि याचं मला कळलं हे काय आहे ते म्हणजे ज्ञान. अशा 3 गोष्टी आहेत. भगवंताच्या ठिकाणी भगवंत हे ज्ञेय वस्तू आहे, मी ज्ञाता आहे, आणि जे मला भगवंताचं ज्ञान झालं ते मला ज्ञान आहे. पण हे 3 जेव्हा जोपर्यंत असतो तोपर्यंत त्याला खरं ज्ञान झालेलं नाही असं समजावं. याला खरं ज्ञान झालं नाही, हा ज्ञान सांगतोय ना, याला खरं ज्ञान नाही झालं. या तिन्हीचा लय झाला पाहिजे. सांडिली त्रिपुटी दीप उजळला घटी, मग मग उजेड पडला वाटत. जसा सूर्याच्या ठिकाणी 3 गोष्टी नाहीच आहे. सूर्य आणि ज्याच्यावर प्रकाश टाकणार ती गोष्ट, ती प्रकाशित होणारी गोष्ट, आणि तो प्रकाश असा सूर्याच्या जवळ काहीच नाही. सूर्याला 3 गोष्टी दिसतच नाही. त्याला प्रकाश पण दिसत नाही, त्याला अंधार पण दिसत नाही, आणि प्रकाशात प्रकाशित झालेल्या वस्तू पण दिसत नाही. त्याला स्वतः 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 कळत असतो. तसं म्हणलं भगवंताच्या ठिकाणी जाणीव नेणीव भगवंती नाही. भगवंताच्या ठिकाणी जाणीव वगैरे काही नाही. त्याला म्हटलं का भगवंता मला ज्ञान नाही. ठीक आहे, ठीक आहे. आमच्या महाराजांकडे लोक आहेत, महाराज मला काही समजत नाही, मी अज्ञानी आहे. हा बरं 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 आहे, कळेल तुला 50% मार्क मिळाले, 50% मार्क मिळाले, बाकी तुला सगळं कळेल. कोणी म्हटलं महाराज मला अमुक माहिती आहे, हे शास्त्र माहिती आहे, ते शास्त्र माहिती आहे, ते शास्त्र माहिती आहे, की मग महाराज त्याचं पूर्ण काय त्याला बसवून त्याची हजामत पूर्ण हजामत करायचे. काय त्याचं जेवढं काही ज्ञान आहे ते सगळं हे करून टाकायचं. मग हे त्रिपुटी सांडून गेली, तिचा त्याग झाला की मग आत्मा स्वतःलाच प्रकाशित करत राहतो. स्वतःच प्रकाशात स्वतःला होतो. तिथं ज्ञेय वस्तूही तोच आहे, तिचा ज्ञाताही तोच आहे, आणि ज्याच्याद्वारे जाणतो ते ज्ञानही तोच आहे. तो एकच आहे, ऑल इन वन, 3 in 1. ज्ञानही तोच, ज्ञाताही तोच, आणि जी गोष्ट वस्तू जाण्याची तोही तोच. आणि म्हणून त्याच्या ठिकाणी जाणीव नेणीव भगवंती नाही. आणि जाणीव नेणीवच्या पलीकडे अत्यंत शुद्ध असं त्याचं स्वरूप आहे. म्हणून त्याचं स्वरूप शुद्ध आहे. तो असंही म्हणत नाही की मला जाणीव नाहीये, मला काही कळत नाही. तो असंही म्हणत नाही की मला काहीतरी कळतं. अहंकारही नाही, न्यूनगंडही नाही. अहंकार आणि न्यूनगंड आला की ते स्वरूप अशुद्ध होतं, अशुद्ध होतो, अशुद्धपणा येतो. आणि म्हणून हे दोन्ही नाही, त्याच्या पलीकडे तो शुद्ध स्वरूप आहे. ज्ञान आणि अज्ञान किंवा जाणीव नेणीव याचा स्पर्शही त्याला नाही आहे, तो अस्पर्श आहे. भगवान कसं आहे, अस्पर्श आहे. पूर्वी लोक सोवळेत असायचे का, कोणी स्पर्श करू नये, काय कोणी शिवायचं नाही आम्हाला, आम्ही म्हणून सोवळ नेसून घ्यायचे. तसं भगवान काय अस्पर्श आहे. काही काही देवळामध्ये असं असतं, दक्षिणेतल्या देवळात असं की तिथे आत जाऊच देत नाही, त्याचा स्पर्श करूच देत नाही देवाच्या याला. हे अस्पर्श आहे. भगवंताचं स्वरूप हे अस्पर्श आहे. त्यामुळे कोणाला त्या भगवंताचं यथार्थ ज्ञान असेल किंवा नसेल, इथे इट मेक्स नो डिफरन्स एट ऑल. परमेश्वर सद्गुरू पुढे बसले आहेत,
आणि कोणी आला त्या एक जण आला, तो त्याला पुष्कळ ज्ञान आहे, तरी ती सद्गुरूंना काही फरक पडत नाही, तो काही मोठा म्हणून होत नाही. आणि दुसरा एक आला अडाणी माणूस एकदम त्यांच्या समोर, आणि म्हणायला लागला मी तर अडाणी, मला काही कळत नाही. तर सद्गुरूंना दोन्ही सारखेच असतात. जाणीव नेणीव भगवंती नाही. पण याच्यात एक मोठी खुबी सांगतात ज्ञानेश्वर महाराज, खुबी सांगतात, खुबी. आता आम्हाला एक खुबी कशी कळते हो, कोणाला कळणार नाही. हे कशी कळते, हे आम्हाला अनुभव आहे. अरे इथंच खुबी आहे काहीतरी, हे आम्हाला अनुभवाने कळत. काय खुबी आहे म्हणाले, भगवंताच्या ठिकाणी जाणीव नेणीवचा स्पर्श नाहीये. जाणीव नेणीव भगवंती नाही, स्पर्शच नाही. जाणीव स्पर्श करत नाही, ज्ञान अज्ञान काही स्पर्श करत, त्याच्या पलीकडे. याचं कारण काय, एक अज्ञानी मनुष्य आहे अत्यंत, आणि एक ज्ञानी मनुष्य आहे, दोघही परमेश्वराची भक्ती करतात, भगवंताला काही फरक पडत नाही, त्याचा ज्ञान अज्ञानाचा. खुबी काय आहे, याचं कारण काय की भगवंताचं नाम, की भगवंताचं नाम ही श्रेष्ठ आहे. तो ज्ञानी आहे का अज्ञानी आहे काही नाही, ते विचारत नाही, त्याच्या ठिकाणी स्पर्श होत नाही. परंतु नामाचा मात्र स्पर्श त्याच्या ठिकाणी होतो. हेच तर खुबी आहे. नामाचा स्पर्श भगवंताच्या ठिकाणी होतो. म्हणून सद्गुरू नाम का देतात, सद्गुरू त्या भगवंताचा मंत्र तो का देतात, हे खुबी आहे. त्या नामाचा डायरेक्ट स्पर्श त्याला होतो. तुझं ज्ञान किती आहे ना अज्ञान किती आहे याचा स्पर्श त्याला होत नाही भगवंताला. भगवंताच्या ठिकाणी नामाचा स्पर्श मात्र होतो. याचं कारण काय, हे आम्ही आता शोध घेतला, याचं कारण काय असेल. आम्हाला असं लक्षात आलं की भगवंताचं नाम हे डायरेक्ट भगवंताला जाऊन स्पर्श करतो, डायरेक्ट त्याचा स्पर्श होतो. याचं कारण काय, तर भगवंताचं नाम आणि भगवंत हे वेगळे नाहीच आहे म्हणा. भगवंताचं नाम आणि भगवंत हे वेगळे नाहीच आहे. जसं किरणचं नाव आणि किरण वेगळं नाही. किरणला एकदम पुढे हाक मारला किरण म्हटल्यावर तो एकदम असं बघणार. का, त्याचा स्पर्श होतो त्या. आणि किरणला म्हटलं मी ज्ञानी आहे, तो म्हणे ठीक आहे. किरणला म्हणलं कोणी मी अज्ञानी आहे, बरं ठीक आहे, सद्गुरूंच्याकडे जा म्हणजे सगळं कळेल तुला ज्ञानात. पण किरणला फक्त म्हटलं हे किरण इकडे ये, तो लगेच धावत येणार. एका मिनिटाचा सुद्धा तो विलंब लावणार नाही. कारण काय, अरे हा मला बोलवतोय, मीच आहे तो, किरण म्हणजे मीच ना. तसं भगवंत म्हणतो याला ज्ञान आहे का अज्ञान आहे जाऊ दे म्हणले, त्याचा विचार मी नाही करत. हा मला हाक मारली त्यांनी, बस. त्याचं पापी आहे का पुण्यवान आहे हे नंतर बघू, ज्ञानी आहे का अज्ञानी आहे नंतर बघू, काय कोर्टात पुढच्या पेशीमध्ये बघू म्हणले. आता हे पुढच्या तारखेला बघू. पण आधी या पेशीमध्ये काय आहे म्हणाले, त्यांनी मला हाक मारलाय ना, मिलॉर्ड म्हटलं ना, मिलॉर्ड म्हटलं बस झालं, मिलॉर्डचा सन्मान झाला, बस. दॅट्स ऑल. नाउ आय एम सॅटिस्फाईड. काय पहिल्या पेशीमध्ये झालं काय, तसं म्हणले भगवंताच्या ठिकाणी पहिल्या पेशीमध्ये तो पेश झाला म्हणजे तिथे तो समोर सन्मुख झाला, परमेश्वराच्या समोर आला. आणि त्याने त्या नाम घेतलं परमेश्वराचं. असं घेतल्याबरोबर मिलॉर्ड म्हटल्यावर कसं भगवंताच्या ठिकाणी स्पर्श झाला. आणि भगवंत नाम आणि नामी हे वेगळे नाहीत.
न्यायाधीश आणि मिलॉर्ड हे वेगळे नाहीत. म्हणून मिलॉर्ड म्हटल्यावर न्यायाधीश लगेच बघतो, वाव, आणि मला मिलॉर्ड म्हटलं. हे वेगळे नाही. नाम आणि नामी याच्यात भेद नाहीये. आणि म्हणून हेच तर नामाचं महात्म्य आहे. हेच नामाचं महात्म्य आहे की ज्याने हाक मारलं त्याचं काही न बघता भगवंत त्याच्याकडे बघतो. त्याचं काही बघत नाही आगापेक्षा, त्याला बघतो आणि त्याच्यासाठी तो धावून जातो. पण हे नाम त्यांनी अत्यंत प्रेमाने घेतलं पाहिजे, प्रेमाने आणि श्रद्धेने भक्तिभावाने घेतलं पाहिजे. पण काही वेळात असं होतं की भक्तिभाव प्रेम नाही, पण तो नाव घेतो. जसं वाल्मिकी ऋषीने वाल्या गोळ्याने मरा 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 म्हटलं, तिथं प्रेमभावही नव्हता, फक्त श्रद्धाभाव होता, प्रेमभाव नव्हता. आणि नामही उलट घेतलं, म्हणजे उलट. तरी पण त्या नामाचं महात्म्य असं की प्रभू राम आले, त्यांना भेट दिली म्हणा, द्यावी लागेल. तेव्हा जाणीव नेणीव भगवंती नाही, याच्या आधीची अवस्था म्हणजे काय, सच्चित आनंद अवस्था. आता हा भगवान म्हणजे भगवंताच्या ठिकाणी सुद्धा अशा पायऱ्या. हा भगवंत म्हणजे याच्या ठिकाणी काहीच नाही, तो काहीच बघत नाही. तो ज्ञानी आहे का अज्ञानी आहे का पापी आहे का पुण्यवान आहे. अजामिळ पापी नामे गेला वैकुंठासी, जन्मभर त्यांनी पाप केलं अजामिळ, जन्मभर. आणि फक्त मरायच्या वेळेला त्याच्या मुलाचं नाव नारायण होतं, म्हणून त्याला बोलवायचं, म्हणून परमेश्वराला बोलवलं नाही, ते मुलाला बोलवायचं म्हणून नारायण 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 एवढं म्हणायला लागला. असं म्हणता म्हणतात त्याच्या ठिकाणी प्रेम भरून आलं. आणि तो मुलाला विसरला, सगळं विसरला, स्वतःला विसरला. आणि त्या नामात रंगल्यामुळे त्या नारायणाला तिकडे यावं लागलं. त्यांनी आपले दूत पाठवले त्याला वैकुंठाला न्यायला. बघा, जन्मभर पाप केलं, पण काय केलं, खूबी काय, खूबी काय, बाकी परमात्मा काहीच बघत नाही. त्याने मला हाका मारलं ना, बस. हा असा परमात्मा, त्याच्या ठिकाणी जाणीव नेणीव काहीच नाही, असा तो शुद्ध स्वरूप आहे. आता परमात्म्याचं आणखी एक स्तर आहे की त्याची सच्चित आनंद अवस्था. हा परमात्मा सगुण आहे, सच्चित आनंद. आणि हा परमात्मा खेळणार आहे म्हणा, कारण तो सगुण आहे. या अवस्थेत ब्रह्म आणि माया आणि हरी हे तीन आहे म्हणा. ब्रह्म, माया आणि हरी हे तिघे मिळून खेळत असतात. आणि ब्रह्म आणि माया यांचा खेळ सुरू होतो. ब्रह्म आणि माया खेळतात या ब्रह्मांडामध्ये, ब्रह्मांडाची निर्मिती करून. आणि इथे माया म्हणजे संसार माया किंवा अज्ञान माया नाही. आता मायाही दोन प्रकारची आहे. जेव्हा ब्रह्म आणि मायेचा खेळ होतो तेव्हा म्हणाले संसार माया नाही आहे तिथे, अज्ञान माया नाही. अज्ञान माया, संसार माया ही जीवाची माया. इथे माया म्हणजे चित स्वरूप, म्हणजे ज्ञान स्वरूप, परमेश्वराचं ज्ञान स्वरूप. म्हणून जाणीव नेणीव भगवंती नाही, त्या भगवंताच्या ठिकाणी जाणीव नेणीव नाही, ज्ञान स्वरूप नाही आहे. परंतु इथे हा जो सगुण भगवंत आहे, याच्या ठिकाणी ज्ञान स्वरूप आहे, ती पराविद्या आहे, माया, तिलाच माया असणं. इथे ब्रह्म आणि माया म्हणजे चित शक्ती आणि ब्रह्म एकमेकांना जाणून घेण्याचा खेळ खेळत असतात आणि त्यातून आनंद घेत असतात. आणि त्या खेळातूनच म्हणजे वेदांची निर्मिती होते. वेदांची निर्मिती कुठून झाली हो? हा खेळ सुरू झाला आणि ही माया त्या भगवंताला जाणून प्रकट करायला लागते, तेव्हा वेद निर्माण झाले. वेद म्हणजे जाणणे, आणि या जाणण्यामधून हा त्यांचा खेळ बघण्याचा, त्याचा आनंद घेण्याचा खेळ हा श्रीहरी खेळत असतो. शांत हरी हास्य करी, असं आमचं महाराज म्हणायचं.
शांत हरी हास्य करी. तो फक्त शांतपणे हास्य करत असतो. शांत हरी हास्य हा खेळ बघतो आणि हास्य करतो. परंतु जाणीव नेणीव भगवंती नाही, म्हणजे भगवंताच्या स्वरूपात हा जाणीवेचा जो खेळ आहे तोही संभवत नाही त्याच्या शुद्ध स्वरूपात. भगवंत त्याही पलीकडे आहे. आणि म्हणूनच पुढे म्हटलंय, म्हणूनच पुढे असं म्हटलं की तेथील प्रमाण नेणवे वेदांसी. वेद सुद्धा जाणत नाही म्हणले, त्यांच्या ठिकाणी नेणीव आहे, ते नेती नेती म्हणतात. त्यांच्याही ठिकाणी म्हणले कमीपणाची भावना आहे. वेदांच्या ठिकाणी ते नेती नेती म्हणतात. ते म्हणले आम्ही एवढं जाणलं पण आम्हाला आमच्या ठिकाणी नेणीव आहे म्हणा. वेदही भगवंताला जाणत नाही, कारण हे वेद हे जाणीवेच्या म्हणजे चितीशक्तीच्या म्हणजेच पराप्रकृतीच्या म्हणजे विद्येच्या मायेच्या कक्षेत येतात. आणि म्हणूनच ते नेती नेती असं म्हणतात. हरी उच्चारणी पाही मोक्ष सदा, जाणीव नेणीव भगवंती नाही. भगवंताच्या ठिकाणी जाणीव नेणीव नाही हे आपण बघितलं. हरी पुढचं सांगतात ज्ञानेश्वर महाराज, हरी उच्चारणी पाही मोक्ष सदा. आणि म्हणले हरीच जसं भगवंताच्या ठिकाणी जाणीव नेणीव नाही, तसं भक्ताच्या ठिकाणी तो परमात्मा जाणीव नेणीव काही बघत नाही. कधी? हरी उच्चारणी पाही मोक्ष सदा. ज्याने हरीचा नामाचा उच्चार केला त्याला तो मोक्ष देऊन टाकतो. हे तो ज्ञानी आहे, अज्ञानी आहे, पापी आहे, पुण्यवान आहे, काही तो बघत नाही म्हणा. हरी उच्चारणी पाही मोक्ष सदा. आणि हरीच्या उच्चारणामध्येच नेहमी मोक्ष आहे, तो मोक्ष देऊन टाकतो. म्हणून भगवंताच्या स्वरूपात नित्य विश्रांती ज्याला पाहिजे आहे, हे सगळ्यांनाच पाहिजे. भगवंताच्या स्वरूपात नाही सगळ्यांना नकोय. काही लोकांना, बऱ्याचशा लोकांना, 99% लोकांना तर असं या संसारात विश्रांती पाहिजे. संसारात बंगला पाहिजे, हे पाहिजे, एसी पाहिजे, आणि त्या एसीच्या थंड हवेमध्ये मग विश्रांती पाहिजे. हे तुमच्या भगवंताच्या स्वरूपातली वर विश्रांती नको होणार बाबा. आपल्याला एसी लावला ना बस, त्या एसी मध्ये बसायचं, तिथली विश्रांती, तिथे विश्रांती घ्यायची उन्हाळ्यात, ही आपल्याला संसारातली विश्रांती पाहिजे. आमरस वगैरे घ्यायचा, जेवायचा चांगला, आणि दुपारी छान झोपायचं एसी मध्ये, ही आमची विश्रांती आहे. परंतु ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हरी उच्चारणी पाही मोक्ष सदा. म्हणून भगवंताच्या स्वरूपात नित्य विश्रांती ज्याला पाहिजे असेल त्याने ज्ञानरूपी मायेला, पराप्रकृतीला ओलांडून पलीकडे जावं लागतं त्याला. म्हणजे अज्ञानालाही ओलांडून जावं लागतं आणि ज्ञानालाही ओलांडून पलीकडे जावं लागतं. पण वेदांना, ज्ञानाला, जाणीवेला किंवा पराप्रकृतीला हे एकच नाव आहे. ही नावं सगळी एकच आहे. ओलांडून पलीकडे जायचं कसं आता, हे सगळं तुम्ही सांगता ते बरोबर आहे हो ज्ञानेश्वर महाराज. पण या पराप्रकृतीला, या ज्ञानाला सुद्धा ओलांडून जायचं कसं पुढे. हरी उच्चारणी पाही मोक्ष सदा. तेव्हा ते उत्तर सांगतात ज्ञानेश्वर महाराज. उत्तर सांगतात काय, हरी उच्चारणी पाही मोक्ष सदा. अरे तू पापी आहे का पुण्यवान आहे, तू ज्ञानी आहे का अज्ञानी आहे, काय तू तुला खूप डिग्री आहे की तू अडाणी आहे, काय तुला खूप संपत्ती आहे, धन आहे, की तू भिकारी आहे, हे सगळं बाजूला ठेवू म्हणा. आणि हरी उच्चारणी पाही मोक्ष सदा. सद्गुरूंनी तुला गुरु मंत्र दिलाय ना का नाही दिला, हे फक्त महत्वाचं आहे. सद्गुरूंनी तुला गुरु मंत्र दिला, हरीचा उच्चार करत राहा म्हणजे त्या गुरुमंत्राचा. त्या गुरुमंत्राच्या सतत उच्चारानेच वेदांच्या पलीकडे जाशील तू. वेदांच्या सुद्धा पलीकडे हो. वेद जे नेती नेती म्हणतात ना, ते तुझ्यासाठी नेती नेती नाही राहणार.
तुला मोक्ष प्राप्त होईल. हरी उच्चारणी पाही मोक्ष सदा. तू वेदांच्या जाणीवेच्या पराप्रकृतीच्या पलीकडे तू जाशील. हे नामच म्हणाले ही माया पार करून भगवंताच्या स्वरूपात जीवाला नेऊन ठेवते. हे नामच म्हणाले. नानक नाम जहाज हे जहाज नामच सर्व पार करून भगवंताच्या स्वरूपात ज्या जीवाला नेऊन ठेवते, विश्रांती देते. आणि संसारातूनच काय तर परमार्थातून, ज्ञानातून, साधनातून, सगळ्यातून त्याला मुक्ती मिळते. नित्य मुक्त झाल्याचा अनुभव येतो. एवढं या नामाचं महात्म्य आहे म्हणा. एवढं या नामाचं महात्म्य. आता पुढे सांगतात, नारायण हरी उच्चार नामाचा, तेथे कळी काळाचा रिघ नाही. नारायण हरी उच्चार नामाचा, तेथे कळी काळाचा रिघ नाही. नारायण हरी या नामाचा निरंतर उच्चार करता 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 संसारातून आणि परमार्थातून कायमची मुक्ती मिळते. कायमची संसारातूनही मुक्ती मिळते, परमार्थातूनही मुक्ती मिळते. आणि म्हणजे संसार सुरू असतो, संसारात आपण असतो, पण आपण मुक्त असतो. आणि भगवंताच्या सत्य नित्य शाश्वत स्वरूपात हा जीव जाऊन वस्ती करतो. आपण आपली वस्ती तिकडे असते. मग या आपल्याला म्हणले जन्म मृत्यूच्या चक्रातून सहजच सुटका होतो. कारण जन्म मृत्यू देहाला आहेत आणि जीव तर तसाच अमर आहे. तो त्याला ते माहिती नाही एवढं. जीव तर तसाच अमर आहे, जसा आहे तसाच तो अमर आहे. पण भगवंताच्या स्वरूपात वस्ती केल्यावर त्या ठिकाणी कळी काळाला शिरता येत नाही. भगवंताच्या स्वरूपात वस्ती केल्यावर त्या ठिकाणी कळी काळाला शिरता येत नाही. नो ऍडमिशन, परमिशन मिळतच नाही म्हणजे तिकडे. परमिशनचा प्रश्न. त्यामुळे तो जन्म मृत्यूच्या चक्रामधून कायमचा मुक्त होतो, असं ज्ञानेश्वर महाराज सांगतात. तेव्हा या 2 ओळीवर आपलं आज प्रवचन झालं. जाणीव निणीव भगवंती नाही, हरी उच्चारणी पाही मोक्ष सदा. नारायण हरी उच्चार नामाचा, तेथे कळी काळाचा रिघ नाही. तेथील प्रमाण विणवे वेदांसी, ते जीव जंतुसी केवी कळे. ज्ञानदेवा मूळ नारायण पाठ, सर्वत्र वैकुंठ ऐसे केले. श्री गुरुदेव दत्त.